नागपुर के कपिल नगर पुलिस ने 2 संदिग्ध चोरों को गिरफ्तार कर यशोधरा नगर से चोरी की कई स्प्लेंडर मोटरसाइकिल्स जब्त की है। पूछताछ में आरोपियों ने कबूल किया है कि वो चोरी की मोटरसाइकिल्स का उपयोग अन्य घरों में चोरी और तोड़फोड़ के लिए किया करते थे। पुलिस ने उनकी जानकारी सावनेर पुलिस स्टेशन से भी साझा की है और प्रोडक्शन वारंट पर उन्हें वहां पेश किया जाएगा। इस कार्रवाई में पुलिस ने कुल 2 मामले उजागर किए हैं। पुलिस ने बताया कि गिरफ्तारी और जांच पूरी तरह से कपिल नगर पुलिस स्टेशन की टीम ने ही की है और मामले की आगे की कार्यवाही जारी है। अशी माहिती मिळाली की 2 संशयित आरोपी आहेत आणि त्यावरून आमचे डीबी पथक आणि नाईट डीओ सोबत आमचे बीट मार्शल असे संयुक्त तिथे पोहोचले आणि त्या दोघांना ताब्यात घेतले। त्या दोघांना विचारपूस केली असता थोडे त्यांची हालचाल संशयास्पद वाटली आणि सदर त्यांच्यासोबत जी मोटरसायकल होती त्या मोटरसायकल बद्दल चौकशी केली, सखोल चौकशी केली असता त्यांनी सांगितले की ही मोटरसायकल त्यांनी यशोधरा नगरच्या हद्दीतून त्याच दिवशी चोरली होती। तर त्या दोघांची नावं आहेत, एकाचं नाव आहे हर्ष उर्फ छोटू योगेश देहरिया, वय 21 वर्ष, विटाभट्टी चौक, शीतला माता मंदिर, पोलीस स्टेशन यशोधरा नगर। आणि त्याच्यासोबत होता पियुष उर्फ गद्दू दीपक निमजे, हा 19 वर्षाचा आहे, तो पण विटाभट्टी चौक, पोलीस स्टेशन यशोधरा नगर। त्यांच्या ताब्यातून स्प्लेंडर गाडी MH49 BT 1070 ही गाडी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन कपिल नगर येथे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 124 नुसार त्यांच्यावर कारवाई केली आणि त्यानंतर सदरची जी माहिती आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा नगर येथे दिली आणि त्यानंतर तिथे पोलीस स्टेशन यशोधरा नगर मध्ये पण सदर मोटरसायकल चोरीची FIR करण्यात आलेली आहे। त्यांना आम्ही पोलीस स्टेशन यशोधरा नगर मध्ये त्यांना आम्ही सुपूर्द केलेला आहे आणि त्या आरोपींकडे आम्ही सखोल चौकशी केली असता त्यामधून असे निष्पन्न झाले की नागपूर ग्रामीण येथील अपराध क्रमांक पोलीस स्टेशन सावनेर येथील अपराध क्रमांक 614/25 तेथील कलम 132 आणि कलम 111 जे मोक्या संदर्भातच कलम आहे, म्हणजे त्याला आपण छोटा मोका म्हणतो, आणि BNS यामध्ये पण तो पाहिजे आहे। तर त्यानुसार आम्ही त्यांना पण माहिती दिलेली आहे। आता यशोधरा नगरचा तपास झाल्यानंतर ते त्यांना पण तिकडे प्रोडक्शन वॉरंटवर घेणार आहे। अशी एकंदरीत आम्ही 2 गुन्हे उघडकीस आणलेले आहे। सदरची ही जी कारवाई आहे माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर आणि आमचे DCP झोन 6 सर, ACP सर आणि आमच्या संपूर्ण पोलीस स्टेशन कपिल नगरचे DB पथकाने हे काम केलेली आहे। याच्यामध्ये चोरीचा काय मोडस होता त्या चोरांचा आणि कशा प्रकारे हा डिटेक्शन समोर आलेला आहे आणि DB टीमच्या कुठल्या पथकांनी ही कारवाई पूर्ण उघडकीस आणली आहे काय? यामध्ये या चोरांची मोडस अशी आहे की एखाद्या ठिकाणावर मोटरसायकल चोरी करणे आणि त्याच्या दुसऱ्या ठिकाणी जाऊन एखाद्या घरफोडीचा प्रकार करणे, असे त्यांना विचारपूस मध्ये आम्हाला हे समजलेलं आहे। सदरची जी कारवाई आहे आमचे नाईट DO आणि आमचे नाईट बीट मार्शल आणि आमचे नाईट DB या सर्वांनी संयुक्त कारवाई केलेली आहे। लोकवाहिनी न्यूज के लिए विशाल बंबड़वार की रिपोर्ट।